94,960 कोटी रुपये खर्च करून विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक जलक्रांती येण्यासाठी आणि सिंचनाची त्या ठिकाणी व्यवस्था होण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नदीजोड प्रकल्प आणि या नदीजोड प्रकल्पामध्ये यावेळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि तत्कालीन वित्तमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून या प्रकल्पावर आवश्यक तो निधी मंजूर करण्याचं काम झालेलं आहे. अजितदादांच्या मृत्यू पश्चात वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला त्यामध्ये या महत्वाकांक्षी अशा ड्रीम प्रोजेक्टची घोषणा, या घोषणेला सर्व महाराष्ट्रभरातून त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विशेषतः विदर्भातील सर्व शेतकऱ्यांनी या सगळ्या निधीचं, या कामाचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले डॉक्टर प्रवीण महाजन यांच्या कल्पनेतून आणि त्यांच्या सूचनेवरून 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रवीण महाजन यांनी अशा पद्धतीचा हा नदीजोड प्रकल्प हा होऊ शकतो आणि करण्यात यावा आणि केल्यानंतर विदर्भातील शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना, व्यावसायिकांना या सर्वांना याचा काय फायदा होऊ शकतो हा विषय श्री डॉक्टर प्रवीण महाजन साहेब यांनी पटवून दिला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री यांनी हा प्रकल्प त्या ठिकाणी होऊ शकतो का याची चाचपणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना याचा प्राथमिक सर्वे करण्याच्या सूचना वजा त्यांना हे काम सोपवण्यात आलं आणि हा प्राथमिक सर्वे ज्यावेळेला झाला तर हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतो की नाही होऊ शकत या बाबतीत सरकार त्या ठिकाणी संभ्रमात होतं. परंतु भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा या नदीवर असलेले गोसीखुर्द धरण आणि या धरणातून जो पाण्याचा विसर्ग त्यावेळेचं आंध्र प्रदेश आणि आताचा तेलंगणा या राज्यामध्ये जे आपलं पाणी महाराष्ट्राचं आणि पर्यायाने विदर्भाचं वाहून जाते आणि या पाण्यावर त्या ठिकाणी तेलंगणा राज्य हे सुजलाम सुफलाम आणि त्या ठिकाणी त्यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये भरभराटी आणण्याचं काम त्या ठिकाणी करते आहे. ही गोष्ट प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तेलंगणाची व्हिजिट, तेलंगणाचा दौरा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. ज्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचे नदी जोड प्रकल्प प्रस्तावित असताना हा जो वैनगंगा ते नळगंगा हा प्रकल्प सुद्धा राष्ट्रीय जल आराखड्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होता. परंतु तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी नको होता, कारण या प्रोजेक्टमधला मुख्य गाभा असा होता की भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्दमधील पाणी उचलून ते नागपूर, वर्धा, अमरावती आणि बुलढाणा येथील या धरणामध्ये लिफ्ट करून तिथनं नदी जोड करून आणून टाकणे, म्हणजे पर्यायानं जे गोसीखुर्दमधून तेलंगणाला मिळणारं पाणी होतं हे कमी होणार होतं किंवा तेलंगणाला या धरणाचं पाणी मिळणारच नव्हतं. म्हणून त्यांनी त्यांचं केंद्रामध्ये असलेलं वजन, तिथली असलेली शक्ती वापरून प्रत्यक्ष राष्ट्रीय जल आराखड्यामधून हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी वजा करण्यास भाग पाडला आणि तसं झालं सुद्धा. राष्ट्रीय जल आराखड्यामधून हा जो प्रकल्प आहे हा वजा केला गेला होता, नामंजूर केला गेला होता. परंतु बुलढाणा जिल्ह्याचे त्यावेळेचे खासदार आणि आताचे केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांनी संसदेमध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी लावून धरला आणि जल आराखड्यामध्ये वैनगंगा ते नळगंगा हा प्रकल्प घ्यावा अशा पद्धतीची सरकारला, पंतप्रधान साहेबाला आणि त्यावेळेच्या जलशक्ती मंत्रालयाच्या मंत्र्याला त्यांनी विनंती केली. नव्हे तर या गोष्टीचा सातत्यानं पाठपुरावा करून हा प्रकल्प पुन्हा एकदा जल आराखड्यात समाविष्ट करून घेण्याचं महत्वपूर्ण काम प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. परंतु त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार गेलं आणि कोरोना काळामध्ये 2020 मध्ये उद्धवजी ठाकरे साहेब यांचं सरकार आलं. परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी या प्रकल्पामध्ये त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती केली नाही. नव्हे तर हा प्रोजेक्ट हा थंड बसत्यात आणि बंद पडल्यातच त्या ठिकाणी जमा झाला होता. परंतु सरकार परत बदललं. एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आलेलं जे सरकार होतं त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते आणि अजितदादा हे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री होते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुन्हा या प्रकल्पाला गती देऊन या प्रकल्पाचे जे काही सोपस्कार आहेत या सगळ्या सोपस्काराचा विषय मार्गी लावून सन्माननीय अजितदादा पवार साहेबांनी
या प्रकल्पावर त्या ठिकाणी तब्बल 94,960 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले आणि या काल परवा झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बजेटमध्ये हा प्रकल्प त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता दिली आणि हा प्रकल्प भूमी अधिग्रहण झाल्यानंतर लवकरात लवकर त्या ठिकाणी अस्तित्वात यावा, येत्या 5 वर्षांमध्ये हा प्रकल्प त्या ठिकाणी व्हावा अशा पद्धतीची कारवाई सुरू केलेली आहे. निश्चितच हा एक अभिमानास्पद आणि ज्या ज्या लोकांनी या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला, हा प्रकल्प होण्यासाठी ज्याही लोकनेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, खासदारांनी प्रयत्न केला, तर त्यांना विदर्भातील जनता ही त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीबद्दल मार्क्स देणारच आहे आणि या सगळ्या गोष्टीची जी काही त्यांनी केलेली जी काही मेहनतीची प्रयत्नाची पराकाष्ठा आहे, या गोष्टीमुळे विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना सर्वांना जलक्रांती आणि सिंचनाची व्यवस्था होण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. परंतु हा प्रकल्प राबवत असताना सिंचनाखाली येणाऱ्या शेत जमिनीचा जर रेशो पाहिला तर याच्यामध्ये सर्वाधिक सिंचन हे नागपूर जिल्ह्यामध्ये होणार, त्यानंतर अमरावती, वर्धा आणि सर्वात कमी सिंचनाची व्यवस्था ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिशय कमी जमीन ही या प्रकल्पामुळे पाण्याखाली येणार आहे आणि सिंचनाची व्यवस्था पर्यायाने इतर जिल्ह्यापेक्षा कमी होणार आहे. त्याला कारण असं आहे की या प्रकल्पाचा जो सर्वे झाला, हा सर्वे भंडारा, नागपूर, अमरावती त्याचबरोबर अकोला आणि बुलढाणा असा झाला. परंतु बुलढाणा जिल्ह्याचे जे शेवटच्या टोकावरचे जे 2 तालुके आहेत, ज्याच्यामध्ये शेगाव, नांदुरा, मोताळा आणि मलकापूर मोताळा यामध्ये असलेला जो नळगंगा प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी ते पाणी येऊन पडणार आहे. परंतु तसा जर विचार केला तर आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या मध्य भागातनं हा प्रकल्प जाणं त्या ठिकाणी आवश्यक होता. त्याचप्रमाणे वाशिम जिल्हा हा या प्रकल्पातून वगळला गेला आहे. वाशिम जिल्ह्याला या गोष्टीचा फायदा त्या ठिकाणी होताना दिसत नाही. म्हणून नागपूर अधिवेशन मागच्या वेळेला जे झालं, त्या अधिवेशनामध्ये मी सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यावेळेला जे हयात होते, त्यांना नागपूर अधिवेशनामध्ये मी एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनामार्फत हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाचं पुनर्सर्वेक्षण व्हावं आणि या सर्वेक्षणामध्ये वाशिम जिल्ह्यातील जवळपास 2 तालुके, ज्याच्यामध्ये मालेगाव आणि रिसोड याच्यासह मेकर, चिखली हा सर्व जो मार्ग आहे, हा मार्ग यामध्ये समाविष्ट करून घ्यावा अशा पद्धतीची मागणी आणि अशा पद्धतीची विनंती मी मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी दिलं होतं. जेणेकरून बुलढाण्याच्या मध्य भागातनं हा प्रकल्प जर त्या ठिकाणी गेला आणि पाण्याची व्यवस्था ही मालेगाव, रिसोड, मेकर आणि चिखली मार्गे त्या ठिकाणी जर हा बुलढाणा आणि आपल्या नळगंगा म्हणजेच आपल्या मोताळा, मलकापूरला जर जोडला, तर संपूर्ण बुलढाणा जिल्हा आणि या प्रकल्पाच्या दोन्ही साईडला असलेलं जे काही शेतजमीन आहे, त्या शेतजमिनीचं सिंचनाखाली येण्याचं जे काही प्रमाण आहे ते वाढू शकते आणि पर्यायानं सगळ्या बुलढाणा जिल्ह्याला या प्रकल्पाचा फायदा होऊ शकते. अशा पद्धतीची जी काही योजना आणि अशा पद्धतीचं जे सर्वेक्षण हे करण्यात यावं अशी मी संबंधितांना विनंती केली होती. परंतु त्यावेळेला सांगण्यात आलं होतं की भंडाऱ्यावरनं ज्या नद्या ह्या वाहतात, नागपूरवरनं, वर्ध्यावरनं ज्या वाहतात, तर ह्या दक्षिणमुखी नद्या आहेत. म्हणजे पूर्वेकडनं ही पश्चिममुखी ज्या आहेत ना, म्हणजे पूर्वेकडनं ह्या पश्चिमेकडे वाहतात आणि मेकर तालुक्यातनं किंवा लोणार, रिसोडमधनं ज्या नद्या वाहतात, तर या पूर्वमुखी आहेत. म्हणजे ह्या पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहत जातात. त्यामुळे हा मेकर तालुक्यातला हा जो पट्टा आहे किंवा रिसोड आणि मालेगाव तालुका याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला नाही, त्याला प्रमुख कारण असं आहे की या तालुक्यातनं वाहणाऱ्या नद्या आहेत, यांचा प्रवाह हा उलटा आहे आणि हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये त्याच नद्या घेण्यात आल्या की ज्या पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतात. परंतु आमच्या सगळ्या लोकांच्या सर्वेक्षणानुसार आणि आमच्या अभ्यासानुसार जी मेकर तालुक्यातनं पैनगंगा नदी वाहते, ही नदी ही अर्धी ही पूर्वेकडे जाते आणि नंतर हीच नदी पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहते. म्हणजे इकडनं अजिंठा डोंगराकडनं ज्या नदीचा उगम आहे पैनगंगेचा, ती पैनगंगा ही वर्ध्यापर्यंतच त्या ठिकाणी पूर्वेकडे वाहते आणि वर्धा नदीला त्या ठिकाणी जुटते. तर हा प्रकल्प जो आहे, या प्रकल्पामध्ये एकतर याचा मार्ग बदलून, याचा सर्वेक्षण झालेलं जे ते बदलून वर्ध्यावरनं मालेगाव, रिसोड, मेकर आणि चिखली मार्गे हा प्रकल्प जो आहे तो नळगंगाला
जोडण्यात यावा, किंवा जसा प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये एक्सटेन्शन म्हणून मोताळा मलकापूरकडून बुलढाणा चिखली मेकर मालेगाव मदत रिसोड मार्गे वर्धा असा करण्यात यावा, अशी मागणी सुद्धा आमची आहे. दोन्हीपैकी एक कोणती तरी गोष्ट करून या सगळ्या प्रकल्पाचा लाभ हा मेकर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना व्हावा, चिखली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना व्हावा, रिसोड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना व्हावा, मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना व्हावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. या अनुषंगाने मी काल मुंबई या ठिकाणी जाऊन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना लेखी पत्र देऊन हे 2 पर्याय त्या ठिकाणी त्यांच्या समोर दिलेले आहेत. आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना सुद्धा हे संबंधित पत्र त्या ठिकाणी मी दिलंय. परंतु एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य कार्यकर्त्याचं म्हणणं किंवा माझ्यासारख्या माणसाचा जो अभ्यास आहे याची दखल कुठं त्या ठिकाणी घेतल्या जाईल याची मला शंका आहे. कारण हा प्रकल्प हा मुख्यमंत्री आणि आणखी काही जे काही जल अभ्यासक लोक आहेत यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रकल्पामध्ये निधी खर्च होत आहे आणि खूप मोठे मोठे लोक या सगळ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी आपलं स्वतःचं बुद्धी चातुर्य वापरून आपली सगळी ताकद आपली पॉवर वापरून त्या ठिकाणी हा प्रकल्प लवकरात लवकर करण्यासाठी कामाला लागले. तर मग माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसानं हा विषय मांडला तर याची दखल वर घेतल्या जाईलच असं नाहीये, किंवा माझी दखल त्या ठिकाणी घ्यावी अशी ही माझी अपेक्षा नाही. परंतु ही गोष्ट रास्त आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात कमी जमीन ही सिंचनाखाली येत आहे, ती जास्तीत जास्त वाढावी यासाठी हा प्रकल्प बुलढाण्याच्या पायथ्याशी म्हणजे घाटा खालून न जाता हा घाटाच्या वरून त्या ठिकाणी जावा. आणि हे करण्यासाठी जो काही उपाययोजना, जो काही निधी, जो काही वाढीव निधी आहे तो मंजूर करून घेऊन या प्रकल्पाला बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लोकांना लाभ होईल अशा पद्धतीचा करावा. म्हणजे खऱ्या अर्थानं हा वैनगंगा ते नळगंगा न करता हा वैनगंगा जिल्हा भंडारा मदत नागपूर वर्धा, नागपूर अमरावती वर्धा आणि असा करून हा पैनगंगे मार्फत हा नळगंगा व्हावा अशी आमची सर्वांची विनंती आहे. जसं मी म्हटलं की माझ्या सारख्या सर्वसामान्य आणि अतिशय शेवटच्या टोकावरच्या माणसाची दखल कोणी घेणार नाही, म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील विशेष करून घाटाच्या वरचे त्यामध्ये संजय गायकवाड साहेब असो किंवा मग आपल्या श्वेताताई महाले असो, आमचे मेकरचे आमदार जे आहेत सन्माननीय सिद्धार्थ खरात साहेब असो किंवा माजी आमदार डॉक्टर रायमुलकर असो, खेडेकर साहेब असो किंवा आमचे मनोजदादा कायंदे असो, या सगळ्या आमदारांनी एकत्रित होऊन हा सर्वेक्षण बदलून हा जो मार्ग आहे या सगळ्या प्रकल्पाचा हा मेकर तालुक्यातनं जावा, जेणेकरून मेकर, लोणार, त्याचबरोबर सिंदखेड राजा, चिखली आणि बुलढाण्याला या सगळ्या गोष्टीचा लाभ व्हावा. पुनश्च माझी विनंती आहे की सन्माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांनी हा प्रकल्प होण्यासाठी अतोनात त्या ठिकाणी प्रयत्न केले आहेत. स्वतःचा जो काही खासदारकीचं वजन आहे हे त्या ठिकाणी वापरलेलं आहे. पुन्हा एकदा या प्रकल्पाचा मार्ग बदलून, याचा सर्वेक्षण बदलून हा प्रकल्प मेकर तालुक्यातून कसा जाईल आणि आपल्या तालुक्यातील लोकांना याचा फायदा कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य माणसांनी सुद्धा या सगळ्या मागणीला त्या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजेत, नव्हे तर स्वतः मागणी करून हा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्याच्या मध्यभागातून गेला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रपती.